Welcome all. This is our third lecture on Unit 4, which is Vector Differential Calculus. So in this lecture we are discussing about vector differential operator. So first vector differential operator is del, which is called as nabla. A vector differential operator del or nabla is denoted by this del notation and defined as del is equal to I bar into d bar by d by x plus z bar into d bar by d bar y plus k bar into d bar by d bar z. We are applying this del operator on a scalar function. Okay, so this is a vector quantity. Del operator is a vector quantity. ही vector quantity आहे पहा, कारण या ठिकाणी I bar, J bar, K bar आलेला आहे. So gradient of scalar point function. Scalar point function means what? A scalar function which is defined on a particular region in which every point satisfies this scalar point function. So in that case, this function phi is called as scalar point function. Let phi is equal to phi of xy, xyz. This is a scalar point function because this phi function satisfies at every point in a given region R at xyz. So in that case, this phi function is called as scalar point function. And then gradient of phi, gradient of scalar function. Okay, scalar functions आपण gradient घेतो. So gradient of phi become del phi. Okay, phi is a notation of scalar point function. Phi च्या ऐवजी तुम्ही वेगळं नोटेशन घेऊ शकता. psi घेऊ शकता, काय घेऊ शकता, f घेऊ शकता. ओके, तर या ठिकाणी del phi काय असणार आहे म्हणजे gradient of phi असणार आहे I bar into d bar phi by d by x plus z bar into d bar phi by d bar y plus k bar into d bar phi by d bar z. म्हणजे phi जे स्केलर फंक्शन आहे त्याचा विथ रिस्पेक्ट टू x y z डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. त्याला करस्पॉन्डिंग I बार J बार K बार ने मल्टिप्लाय करून त्याची ऍडिशन घ्यायची आहे. म्हणजे या फंक्शन हे जे डेल फंक्शन आहे ते phi वरती ऑपरेट केल्यानंतर आपल्याला ग्रेडियंट ऑफ phi भेटतो. नेक्स्ट कन्सेप्ट इज डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह. ओके, अतिशय महत्वाचा कन्सेप्ट आहे. याच्यावरती एक एक्झाम्पल विचारलं जातं पहा. तर डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह विच इज ऑल्सो डिनोटेड बाय d डॉट d ऑफ स्केलर पॉइंट फंक्शन. स्केलर पॉइंट फंक्शनचाच डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह आपण घेऊ शकतो. Phi is a function of xyz which is equal to c. This is a scalar point function at point p of xyz. कोणत्या पॉइंटला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हवा आहे तर p of xyz या पॉइंटला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह आहे. कोणत्या डायरेक्शनला? इन द डायरेक्शन ऑफ गिवन वेक्टर a bar. a bar ज्या वेक्टर a bar ची जी डायरेक्शन आहे त्याच डायरेक्शनला आपल्याला डेरिव्हेटिव्ह हवा आहे a bar च्या डायरेक्शनला, म्हणून त्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. सो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट P. ओके, P या पॉइंटला तो असणार आहे डेल फाय ऍट पॉइंट P डॉट a cap. What do you mean by a cap? A cap is a unit normal vector. A cap is equal to unit normal vector to a bar. So a cap become a bar divided by mod a bar. किंवा या mod a bar च्या ऐवजी तुम्ही फक्त a पण लिहू शकता. A cap become a bar divided by a. आणि मग a cap चा डॉट प्रोडक्ट घ्यायचा आहे ग्रेडियंट ऑफ phi ऍट पॉइंट P शी. आणि मग तो डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असणार आहे? डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह असणार आहे. डॉट प्रोडक्ट आहे याचा अर्थ डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असणार आहे? स्केलर क्वांटिटी असणार आहे. ओके, तो डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह असेल. नोट फर्स्ट नोट बिकम ग्रेडियंट phi और डेल phi इज द वेक्टर. तो एक वेक्टर असणार आहे अलॉंग डायरेक्शन ऑफ नॉर्मल टू द सरफेस ऑफ phi. तुमचा जो phi आहे त्याच्या सरफेसला, त्याच्या सरफेसच्या नॉर्मलच्या डायरेक्शनला तो वेक्टर असणार आहे डेल phi म्हणजे. ओके, नेक्स्ट नोट, रेट ऑफ चेंज ऑफ phi इज मॅक्झिमम अलॉंग डायरेक्शन ऑफ नॉर्मल. म्हणजे phi चा जर डेरिव्हेटिव्ह घेतला, रेट ऑफ चेंज ऑफ phi मीन्स काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ phi तो मॅक्झिमम असणार आहे कुठे? अलॉंग डायरेक्शन ऑफ नॉर्मल. त्याला जे नॉर्मल आहे त्या नॉर्मलच्या डायरेक्शनला याचा रेट ऑफ चेंज काय असेल? मॅक्झिमम असेल. मॅग्निट्यूड ऑफ मॅक्झिमम रेट ऑफ चेंज ऑफ phi. ओके, मॅक्झिमम मॅग्निट्यूड काय असेल तर रेट ऑफ चेंज ऑफ phi जो आहे त्याची मॅक्झिमम मॅग्निट्यूड असणार आहे मॅग्निट्यूड ऑफ डेल phi मीन्स ग्रेडियंट ऑफ phi. म्हणजे ग्रेडियंट ऑफ phi जो आहे तो फाइंड केल्यानंतर त्याची जी मॅग्निट्यूड आहे, ओके, तर ती मॅग्निट्यूड म्हणजे काय असणार आहे? मॅक्झिमम रेट ऑफ चेंज असणार आहे. ओके, एकदा बघून घ्या. There are various cases for finding the directional derivative. So let's start with first case. So directional derivative of scalar point function phi of xyz.
ओके, याच्यामध्ये IJK नसणार आहे, स्केलर फंक्शन आहे, IJK नाही, म्हणून त्याला स्केलर पॉईंट फंक्शन म्हटलं जातं. ऍट द पॉइंट, काहीतरी पॉईंट दिलेला आहे, P ऑफ x1 y1 z1 म्हणतो मी त्याला, x1 y1 z1 इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट केस आहे पा, इन द डायरेक्शन ऑफ ए बार. एका वेक्टरच्या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हवा आहे. तो ए बार वेक्टर दिलेला आहे A1 I बार प्लस A2 J बार प्लस A3 K बार. तर एखादा वेक्टर दिला असेल आणि त्या वेक्टरच्या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हवा असेल तर तो असणार आहे डेल फाय डॉट ए कॅप. तर या ठिकाणी ए कॅप म्हणजे सर्वांना माहिती आहे, ए कॅप म्हणजे काय असते, ए बार डिवायडेड बाय ए. ओके, युनिट नॉर्मल वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार. ओके, तर हा फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. फक्त आपल्याला काय करायचं, या ठिकाणी हा जो वेक्टर दिलेला आहे, ज्या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह दिलेला विचारलेला आहे, त्या डायरेक्शनचा हा वेक्टर आहे, त्याचा युनिट वेक्टर आहे, युनिट नॉर्मल वेक्टर, त्याने डेल फाय ला मल्टिप्लाय करायचे, डॉट प्रोडक्ट घ्यायचा. ही झाली पहिली केस. ओके, दुसरी केस काय सांगते, इन द डायरेक्शन ऑफ लाईन PQ. एक लाईन दिलेली आहे आपल्याला, लाईन PQ, आणि या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शन डेरिव्हेटिव्ह हवा. तर या केसमध्ये आपल्याला P चे कोऑर्डिनेट माहित असले पाहिजेत. P हा पॉइंट आपल्याला दिलेला आहे x1 y1 z1 आणि Q हा पॉइंट सुद्धा दिलेला असणार आहे, तो असेल x2 y2 z. ओके, तर या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हवा आहे. तर या डायरेक्शनला हवा आहे, तर हा वेक्टर काय आहे तो आपल्याला अगोदर फाइंड करावा लागेल. ज्या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह पाहिजे तो, तर हा वेक्टर आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजे काय फाइंड करावं लागेल, तर आपल्याला PQ बार फाइंड करावं लागेल. सो हियर ए बार मीन्स PQ बार. ओके, हा जो वेक्टर PQ आहे तो वेक्टर PQ म्हणजेच आपला ए बार असणार आहे. तो काय असणार आहे, x2 मायनस x1 I बार प्लस y2 मायनस y1 z बार प्लस z2 मायनस z1 k बार. म्हणजे P आणि Q जे आहे त्याच्या कोऑर्डिनेटची वजाबाकी घ्यायची आहे. ओके, आणि त्या वजाबाकीला IJK ने मल्टिप्लाय करायचं. तो झाला तो वेक्टर PQ बार म्हणजेच ए बार. आणि एकदा ए बार मिळाला की मग आपला फॉर्म्युला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्हचा डेल फाय ऍट P डॉट ए कॅप. ओके, थर्ड केस काय सांगते पहा, इन द डायरेक्शन ऑफ टँजेंट टू द गिव्हन कर्व. दिलेली जी कर्व आहे त्याच्या टँजेंटच्या डायरेक्शनला गिव्हन कर्व काय आहे, x इज इक्वल टू x ऑफ t, y इज इक्वल टू y ऑफ t, z इज इक्वल टू z ऑफ t. ओके, तर ही कर्व आपल्याला दिलेली आहे ऍट पॉइंट t इज इक्वल टू t0 ला सांगितलेलं आहे. ओके, तर सुरुवातीला या डायरेक्शनचा जो टँजेंट आहे तो टँजेंट आपल्याला फाइंड करावा लागेल. टँजेंट टू द गिव्हन कर्व म्हणजेच काय असतो, dr बार बाय dt असतो ऍट गिव्हन पॉइंट t इज इक्वल टू t0. सो फर्स्ट फाइंड dr बार बाय dt. ओके, आणि या ठिकाणी r बार म्हणजे काय, r बार म्हणजे हा xt I बार प्लस yt j बार प्लस zt k बार. So differentiate this r bar with respect to t and then put t is equal to t0. So in that way we get factor at which direction we require directional derivative. Okay, तर मग हा a बार मिळतो आपल्याला. पण प्रत्येक वेळेस आपण a बार फाइंड करतो. तर हा a बार या ठिकाणी काय असणार आहे, टँजेंटच्या डायरेक्शनला dr बार बाय dt at t is equal to t0. आणि मग त्याचा a कॅप घ्यायचा आणि त्याचा डॉट प्रोडक्ट डेल फाय बरोबर घ्यायचा आहे. ओके, डेल फाय तर प्रत्येकामध्ये कॉमन असणारच आहे, फाय दिलेला असणार आहे, त्याच्यावरून तुम्ही इझिली डेल फाय प्रत्येक केसमध्ये फाइंड करू शकता ऍट गिव्हन पॉइंट, दिलेल्या पॉइंटसाठी. पुढची केस काय आहे, इन द डायरेक्शन नॉर्मल टू द सरफेस. एक सरफेस आहे आणि त्याच्या नॉर्मलच्या डायरेक्शनला आपल्याला डायरेक्शनल डेरिव्हेटिव्ह हवा आहे. या केसमध्ये तुम्हाला सरफेस दिलेला असणार आहे. ओके, साय फंक्शन, जसं इथं फाय आहे तसं साय फंक्शन पण असणार, म्हणजे दोन्ही फंक्शन असणार आहे. फाय फंक्शन म्हणून काय फाइंड करायचे, डेल फाय फाइंड करायचे. युजिंग फाय फाइंड डेल फाय. ओके, अँड देन यूज दिस साय टू फाइंड ए बार. ओके, तर या साय जो फंक्शन दिलेलं आहे आपल्याला त्याचा ग्रेडियंट घ्या ऍट गिव्हन पॉइंट Q. दिलेल्या पॉइंटला या फंक्शनचा ग्रेडियंट घ्या, तो ग्रेडियंट म्हणजेच ए बार असणार आहे. ओके, सो दिस ग्रेडियंट वेक्टर मीन्स ए बार, in which direction we require the directional derivative. So in that way find a bar and then directional derivative become del phi at p dot a cap. Okay, म्हणजे प्रत्येक ठिकाणी फाय दिलेला असणारच आहे, पॉइंट दिलेलाच असणार आहे. त्या फाय वरून डेल फाय प्रत्येक केस मध्ये आपण फाइंड करतोय. ओके, फक्त चेंज कुठे होणार आहे, ए कॅप मध्ये, ए बार मध्ये चेंज होणार आहे. ए बार तुमचा वेगवेगळा येत राहील,
काही केसेसमध्ये डायरेक्ट ए बार दिलेला असेल त्यावेळेस डायरेक्ट त्याच्यावरून ए कॅप फाइंड करा. काही केसेसमध्ये तुम्हाला त्या ए बार व्हेक्टरवरचे 2 पॉइंट दिलेले असतील, त्या 2 पॉइंट वरून तो ए बार फाइंड करा. ओके, आणि मग त्याचा ए कॅप. काही केसेसमध्ये तुम्हाला टँजेंट टू गिव्हन कर्व दिलं असेल, टँजेंट टू गिव्हन कर्व डायरेक्शन कोणते आहे, टँजेंट टू गिव्हन कर्व. टँजेंट टू गिव्हन कर्व म्हणजे काय असणार आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ आर विथ रिस्पेक्ट टू टी, आणि तो डेरिव्हेटिव्ह म्हणजेच ए बार होईल. आणि काही केसेसमध्ये तुम्हाला सरफेस दिला असेल तर त्या सरफेसचा ग्रेडियंट फाइंड करा दिलेल्या पॉइंटला, आणि तो म्हणजेच तुमचा ए बार असेल. ओके, अशा या 4 केसेस आहेत. एकदा या 4 केसेस लक्षात आल्या की याच्यावर जर कुठलंही एक्झाम्पल विचारलं तरी आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर एकदा बघून घ्या.